पुढच्या 2 दिवसांमध्ये राज्यातल्या काही भागांमध्ये अवकाळी पाऊस बरसणार असल्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेनं व्यक्त केलाय। या आठवड्यामध्ये कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातल्या काही भागात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे। मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणामध्ये उन्हाचा पारा सरासरी इतकाच राहील, मात्र विदर्भातला पारा 42 अंश सेल्सिअसवर राहील। मान्सूनचा अंदमानमध्ये आगमन झालेलं असून पुढील 48 तासात तो पुढे सरकणार असल्याचा अंदाज आहे। सर्वसाधारण भारतात मान्सून 31 मे दरम्यान येतो। अंदमानमध्ये मान्सून नियोजित तारखेच्या 2-3 दिवस आधीच आल्यामुळे त्याचा प्रवास आधीच्या गतीनं होतो का याकडे आता लक्ष लागते। दक्षिण अंडमान सी के कुछ इलाके और वहाँ पे मानसून आ चुका है। उम्मीद है कि आने वाले 48 घंटों में मानसून थोड़ा सा और आगे बढ़ सकता है। केरल में नॉर्मल मानसून आने की नॉर्मल तिथि 1 जून है। आने वाले कुछ 2 या 3 दिनों में भी दक्षिण कोंकण, गोवा वगैरह के इलाकों में हम उम्मीद कर रहे हैं कि बारिश होगी और मराठवाड़ा में भी कुछ इलाकों में बारिश होने की संभावना है, लेकिन अभी नहीं, कुछ 2 या 3 दिनों के बाद। तळ कोकणामध्ये अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। कणकवली, मालवण परिसरामध्ये तब्बल 5 ते 6 तास मुसळधार पाऊस झाला। झाडं उन्मळून पडण्याच्या घटना काही ठिकाणी घडल्या तर काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला। उन्हाच्या काहिलीनं त्रस्त झालेल्या नागरिकांना त्यामुळे नागपुरात उष्णतेची लाट आली आहे। मोसमातल्या सर्वाधिक तापमानाची नोंद नागपूरमध्ये झाली आहे। तापमान 46.2 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलंय। आतापर्यंतच्या तापमानातलं हे सर्वाधिक तापमान आहे। ही उष्णतेची लाट आणखी काही दिवस कायम राहणार असल्याचा हवामान विभागानं इशारा दिलाय। धुळे जिल्ह्यातल्या वन्यक्षेत्रात पाण्याचे जलस्रोत आटल्यामुळे वन्यजीव पाण्याच्या शोधात लोकवस्तीकडे वळू लागलेले आहेत। जिल्ह्यातल्या लळिंग, पिंपळनेर आणि शिरपूर तालुक्यातल्या वनक्षेत्रात तीव्र उन्हामुळे नैसर्गिक पाणवठे कोरडे ठाक पडलेत आणि त्यात वनविभागानं आवश्यक कृत्रिम पाणवठे उभारलेले नाहीयेत। अशा परिस्थितीत पाण्याच्या शोधात हरिण, काळविटं, बिबट्या असे वन्य प्राणी पाण्याच्या शोधात लोकवस्तीकडे येतात। अनेक प्राण्यांना तर पाण्यासाठी मैलोनमैल भटकंती करावी लागत असल्याचा आरोप वन्यजीव संरक्षक संघटनांनी केला आहे। नोटाबंदीनंतर शेतीमालाचे भाव पडल्यामुळे शेतकरी अडचणीत आलेला आहे। बळीराजाला खरीपाची चिंता आता सतावू लागली आहे। खरं तर पावसाची चाहूल लागतात जनावरांच्या किमतींमध्ये वाढ होते, मात्र धुळे जिल्ह्यातल्या परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी ही बिकट बनलेली आहे। दरवर्षी तेजीत असणाऱ्या धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या या बैल बाजारावर यंदा मंदीचं सावट गडद झालंय। बैल जोडीच्या किमतीमध्ये कमालीची घसरण झाली आहे आणि विशेष म्हणजे किंमत कमी होऊन देखील त्याला खरेदीदार मिळत नाहीयेत। शेतमालाचे पडलेले दर आणि बियाणं, खतं आणि औषधांच्या वाढलेल्या किमतींमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे। त्याचा परिणाम बैल बाजारावर पाहायला मिळतोय। शेतीसाठी उपयुक्त जनावरांना किंमत मिळत नसल्यामुळे शेतकरी हताश झालाय। धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं गेली 5 महिन्यांमध्ये 11 लाचखोरांविरोधात कारवाई केली आहे आणि यामध्ये वर्ग 1च्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे। लाच घेताना पकडले गेलेल्या 6 जणांना निलंबित करण्यात आल्याची माहिती धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सुनील गांगुर्डे यांनी दिली आहे। गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये या 5 महिन्यात जास्त लाचखोरांच्या मुसक्या आवळण्यात आलेल्या आहेत। लोकसेवक लाच मागत असल्यास नागरिकांनी तात्काळ धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्याचं आवाहन उपअधीक्षक गांगुर्डे यांनी केलं। अशोक देसले या शेतकऱ्यानं मुरबाड तहसील कार्यालयाच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती। देसले यांच्या वडिलोपार्जित जमिनीचा वाद होता, मात्र गेल्या 2 वर्षांपासून वारंवार तहसील कार्यालयात चक्र मारून देखील त्यांना न्याय मिळत नव्हता। अखेर देसले यांनी कंटाळून आपली जीवनयात्रा संपवली आणि या घटनेच्या निषेधार्थ कुणबी समाजोन्नती संघटनेतर्फे मुरबाड तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता। या मोर्चामध्ये शेकडो शेतकरी सहभागी झाले होते। तहसीलदार सर्जेराव पाटील आणि नायब तहसीलदार यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली। तसंच गुन्हा दाखल न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे। अहमदनगर जिल्ह्यातल्या शेवगाव नगर परिषदेच्या कामकाजाचा निषेध म्हणून भाजपच्या नगरसेवकांनी अभिनव असा पोतराज मोर्चा काढून नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं।
भाजप नगरसेवक अरुण मुंढे यांनी स्वतः पोतराजाचा वेश परिधान केला होता। सामाजिक कार्यकर्ते विनोद मोहिते, दिगुतात्या काथवटे यांच्यासह भाजपचे नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले। शेवगाव नगर परिषदेची स्थापना आणि नगराध्यक्षांची निवड ही अमावस्येच्या दिवशी झाली असल्यानं पोतराज बनलेल्या नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी लक्ष्मी आईला साकडं घालत सत्ताधाऱ्यांना सुबुद्धी देण्याचं आणि नागरिकांना नागरी सुविधा मिळाव्यात यासाठी हे आर्जव करण्यात आलं। नव्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्रातल्या सर्व शासकीय कंत्राटदारांचं पंजीकरण रद्द होणार असल्यानं यवतमाळमध्ये कंत्राटदार कल्याण संघटनेनं धरणं आंदोलन करून शासन निर्णयाचा निषेध नोंदवला। शासनाच्या निर्णयामुळे पंजीबद्ध शासकीय कंत्राटदारापुढे मोठ्या समस्या निर्माण झालेल्या आहेत। शासनानं फेरविचार करावा, त्याचप्रमाणे B1 टेंडर पद्धती कायम ठेवावी, निविदेसोबत बँक गॅरंटीची पद्धत न अवलंबता मुदत ठेवी अशा धनाकर्षाचा पर्याय कायम ठेवावा, बिड कॅपॅसिटीची अट 3 कोटी रुपयांवरील निविदेसाठीच ठेवावी आणि 25 कोटींच्या कामापर्यंत जुन्या पद्धतीप्रमाणे पंजीकरण अनिवार्य ठेवावं अशा मागण्या करत कंत्राटदारांनी काळ्या फिती बांधून शासन विरोधी घोषणा दिल्या। शेतकऱ्यांना साले म्हणणारे रावसाहेब दानवे या सालेला कोणी प्रदेशाध्यक्ष केलं आहे हे आम्हाला बघावं लागेल। रावसाहेब दानवे यांना शेतकरी संवाद यात्रेचं नेतृत्व देऊन चेष्टा करणार असाल तर भूमाता ब्रिगेड रस्त्यावर उतरून रावसाहेब दानवे यांना फटकावणार आहे असा इशारा भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी दिलाय। दारूमुक्त महाराष्ट्रासाठी तासगावमध्ये मोर्चा काढण्यात आला आणि त्यानंतर तृप्ती देसाई प्रसार माध्यमांबरोबर बोलत होत्या। हा मोर्चा भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला। मोर्चात मोठ्या प्रमाणात महिला सहभागी झाल्या। स्वाभिमानी शेतकरी संघटनेतला वाद क्षमता शमत नाहीये। खासदार राजू शेट्टी यांनी केलेल्या बगलबच्चे प्रस्थापितांच्या पक्षात असतात या वक्तव्याला कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी उत्तर दिले। प्रत्येक गोष्टीची एक सीमारेषा असते। चळवळीत काम करत असतो तेव्हा चळवळीत काम करणाऱ्याला देखील एक स्वतःचं घर असतं आणि घराला जेव्हा धक्का लागतो तेव्हा त्याला वेदना होतात असं म्हणत राजू शेट्टी यांच्या वक्तव्याला सदाभाऊ खोत यांनी उत्तर दिले। तसंच समझने वाले को इशारा काफी है असं म्हणत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी खासदार राजू शेट्टी यांना सुनावलं आहे। चळवळीत काम करणारा माणूस असो, समाजकारणात असो, राजकारणामध्ये असो, त्यालाही एक मनामध्ये कुठेतरी कप्प्यामध्ये त्याचं एक स्वतःचं घर असतं आणि त्या घराला ज्यावेळी धक्का लागतो त्यावेळी मनाला कुठेतरी वेदना आणि दुःख होत असतं, त्यावेळी भावना व्यक्त होत असतात आणि म्हणून मी त्या भावना व्यक्त केल्या आणि मला वाटतं समजणे वालों को इशारा काफी आहे। माझ्या दृष्टीनं हा प्रश्न महत्त्वाचा नाही, माझ्या दृष्टीनं चळवळ महत्त्वाची आहे, या राज्यातल्या शेतकऱ्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे। परळी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीमध्ये विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या पॅनलचा पार धुवा उडवलाय। राष्ट्रवादी काँग्रेसनं 18 पैकी 14 जागांवर विजय मिळवला तर भाजप उरलेल्या 4 जागांवर विजयी झालाय। पंकजा मुंडेंनी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती, त्यामुळे त्यांच्या भगिनी आणि खासदार प्रीतम मुंडे यांनी मैदानामध्ये उडी घेतली होती। मात्र परळीकरांनी आपला कौल पुन्हा एकदा धनंजय मुंडेंच्या पारड्यात टाकला। सत्ता आणि पैशाचा वापर होऊनही परळीकरांनी पंकजा मुंडेंना नाकारल्याची प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिली। फार मोठं आव्हान आमच्या समोर, कारण सत्ताधाऱ्यांनी इथल्या पालकमंत्र्यांनी फार ताकदीने या निवडणुकीत साम दाम दंडभेद आणि दामोजी पंथाचा प्रचंड वापर करत ही निवडणूक त्यांनी जिंकायचं ठरवलं। पण शेवटी मतदार मात्र जनशक्तीच्या विरोधात जनशक्तीच्या सोबत राहील आणि त्यांनी मार्केट कमिटीच्या 18 पैकी 14 जागेवर त्या ठिकाणी आम्हाला विजय प्राप्त करून दिला। राज्यात जलयुक्त शिवार योजनेत झालेल्या घोटाळ्याची जिल्हानिहाय चौकशी करण्याची मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे। राज्यातले शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाच्या निमित्तानं ते अकोल्यात बोलत होते। यावेळी त्यांनी अकोला, अमरावती आणि बुलढाणा या जिल्ह्यांचा आढावा घेतला। सर्वात आधी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि त्यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपवर तोंडसूद घेतलं। आमदार चाबुकस्वार यांचा विषय उगाच फुगावला गेल्याचा दावाही त्यांनी केला। 19 मेला नाशिक इथं शेतकऱ्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा सुद्धा आयोजित करण्यात येणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले।
नोटाबंदीनंतरही एटीएमवर पैशांची टंचाई कायम आहे. अनेक ठिकाणी अजूनही एटीएमवर खडखडाट पाहायला मिळतोय. विविध भागातल्या एटीएममध्ये पैसे नसल्याचे फलक सर्व शहरांमध्ये झळकू लागलेत. पैसे नसल्यानं मुंबईमधले बहुतांश एटीएम हे बंद ठेवण्यात आलेले आहेत. नागरिकांचे त्यामुळे प्रचंड हाल होत आहेत. विशेषतः ज्येष्ठ नागरिक यामुळे त्रस्त आहेत. गेल्या 10 दिवसांपासून औरंगाबादमधल्या 700 पैकी 600 एटीएम हे बंदच असल्याचं चित्र आहे. एटीएम बंद असल्यामुळे नागरिकांना पैशांसाठी वणवण फिरण्याची वेळ आलेली आहे. जोपर्यंत रिझर्व्ह बँकेकडून पतपुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत एटीएम सुरू होण्यास अडचण राहणार असल्याचं बँकांकडून सांगण्यात येते. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये निवळी गावाजवळ एक टवेरा गाडीला झालेल्या अपघातात 2 जण जागीच ठार झाले. 5 जण जखमी आहेत. मुंबई गोवा महामार्गावर चालकाला झोप आल्यानं त्याचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि गाडी महामार्गाच्या बाजूला जाऊन उलटली. गाडीतले सर्व प्रवासी मुंबईहून रत्नागिरीला निघालेले होते. रोहित जाधव आणि गीता मोरे अशी मृतांची नावं आहेत. कोल्हापुरात एका मद्यपी ट्रक चालकाचा ट्रकवरचा ताबा सुटला आणि अपघात झाला. या अपघातात 4 जण जखमी झालेत. 1 जण गंभीर जखमी आहे. गंभीर जखमीला CPR रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. ट्रक चालक उभ्या असलेल्या गाड्यांना धडक देत ऐतिहासिक भवानी मंडपात येऊन धडकला. यावेळी संतप्त जमावाने ट्रकवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करत ट्रक चालकाला ताब्यात घेतलं. या घटनेमुळे पुण्यातल्या बस चालकाच्या अपघाताची आठवण कोल्हापूरकरांना झाली. अंडरवर्ल्ड मुंबईचे बेळगाव कनेक्शन आता उघड झाले. छोटा शकीलचा हस्तक मानला जाणारा रशीद मलबारी बेळगाव कनेक्शन उघड झाले. गेल्या 2 वर्षापासून बेपत्ता असलेला रोहन रेडेकर याचा खून रशीद मलबारी यांच्या हस्तकांनी केला असल्याचं पोलीस तपासात आता उघड झालंय. आहे रशीदच्या काळामध्ये कामात काही राजकीय मंडळींचाही हात असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. मालेगाव महापालिकेमध्ये हद्दवाढीनंतर समाविष्ट झालेल्या गावांना 7 वर्ष उलटून महापालिका प्रशासन मूलभूत सुविधा देण्यात अपयशी ठरल्यानं नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागतोय. केवळ निवडणुकीच्या वेळी मतदानाचा जोगवा मागण्यासाठी येणारे राजकीय पक्षांचे नेते निवडणुका झाल्यानंतर जनतेकडे ढुंकून सुद्धा पाहत नसल्याची कैफियत नागरिकांनी व्यक्त केली आहे. मालेगाव शहरातल्या शिक्षण व्यवस्थेची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. महापालिकेच्या प्राथमिक शाळांच्या इमारतीला अवकळ आली आहे. विद्यार्थ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. तर दुसरीकडे महापालिका प्रशासन महिनोन्महिने शिक्षकांना पगारच देत नाही आणि त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर सुद्धा होतोय. प्राथमिक शाळांचा शिक्षणाचा दर्जा घसरत चालल्यानं पालकही विद्यार्थ्यांना आता खासगी शाळेमध्ये टाकतायत. सोनसाखळी चोरीसाठी गाडी भाड्यानं मिळते. ऐकून निश्चितच आश्चर्य वाटेल. नाशिकचे सोनसाखळी विना नंबर प्लेटची नवी कोरी गाडी घेऊन येतात. महिलांच्या गळ्यामध्ये सोनसाखळी ओरबाडतात आणि पोबारा करतात. हे चोर साध्यासुध्या घरामध्ये राहत नाहीत, तर पोलिसांचे डोळे चक्रावतील अशा 3 मजली हवेलीमध्ये या टोळीचा म्होरक्या राहतो. पोलिसांनी 2 सोनसाखळी चोरांसह त्यांना गाडी पुरवणारे सागर खरे या 3ऱ्या संशयिताला अटक केली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे किरण सोनावणे यानं 3 मजली हवेली बांधताना पैसा कुठून उभा केला, त्याच्या घरामध्ये कोण कोण आणि किती पैसा कमवतात, इमारतीच्या काही खोल्या भाडे तत्वावर दिल्यात, त्यांच्याकडून महिन्याकडे किती पैसा येतो त्या दृष्टीने आता तपास सुरू आहे. पुण्याच्या आंबेगाव तालुक्यामधल्या पारगाव इथं अनोखा लग्न सोहळा पार पडला. भीमाशंकर सहकारी साखर कारखाना आणि पारगाव ग्रामस्थ यांच्या वतीनं हा मोफत सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. या विवाह सोहळ्यामध्ये 1-2 नव्हे तर तब्बल 52 जोडपी विवाहबद्ध झाली. कारखान्याचे चेअरमन दिलीप वळसे पाटील यांनी राज्यामध्ये मुलामुलींच्या लग्नाला पैसे नसल्यामुळे कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्यांच्या होत असलेल्या आत्महत्या पाहून 1 रुपयाही न घेता हा सामुदायिक विवाह सोहळा ठेवला होता. खासगी शाळांच्या फी वाढीविरोधात पुण्यामधल्या पालकांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर मुंबईमध्ये शिक्षण मंत्री फी वाढीविरोधातली सुनावणी त्यांनी सुरू केली. पालकांना दिलेल्या आश्वासनानंतर चर्नी रोड इथल्या शिक्षण विभागाच्या कार्यालयात शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि शिक्षण उपसंचालक बीबी चव्हाण यांच्या उपस्थितीत ही सुनावणी पार पडली. या सुनावणीला 30 ते 35 पालक उपस्थित होते. आतापर्यंत 2 शाळांची सुनावणी पूर्ण झाली आहे. 2 दिवसांनंतर सुनावणीचा निर्णय जाहीर करण्यात येईल अशी माहिती शिक्षण मंत्र्यांनी दिली आहे. याबाबत शाळांनाही काही सूचना देण्यात आल्या.
बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात गेली 6 वर्ष असलेल्या भीम या बिबट्याला अखेर पालक मिळाले. रिपाईचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी चिरंजीव जीत याच्यासाठी भीम बिबट्याला दत्तक घेतलंय. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात जाऊन त्यांनी याबाबतची सरकारी कार्यवाही पूर्ण केली आहे. या योजनेअंतर्गत भीमच्या आहार आणि औषधोपचारांचा खर्च यापुढे आठवले यांना उचलावा लागणार आहे. महिन्यातून काही दिवस आठवले आणि त्यांच्या कुटुंबाला भीमला जवळून पाहता देखील येईल. पुणेरी प्रवृत्तीचं प्रतीक असलेले चितळे बंधू लवकरच आता दुपारी 1 ते 4 या वेळेत देखील सुरू राहणार असल्याची चर्चा आहे. मात्र झी 24 तासशी याविषयी काहीही बोलण्यास चितळे व्यवस्थापनानं साफ इन्कार केलाय. आमच्या प्रतिनिधींनी चितळेंच्या व्यवस्थापनाशी संपर्क साधला असता याविषयी आता 1 जुलैला बोलू असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं. त्यामुळे चितळेंच्या दुकानात आता दुकानाच्या वेळेविषयी बोलून आपला आणि दुकानाचा वेळ घालवू नये अशी पाटी लागली तर आश्चर्य वाटायला नको. डोंबिवलीकरांची अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली मागणी अखेर एसटी महामंडळानं पूर्ण केली आहे. डोंबिवलीहून पुण्यासाठी एक बस सेवा सुरू करण्यात आलेली आहे. सकाळी 7 वाजता डोंबिवली पूर्वेकडील बाजी प्रभू चौकातून एसटीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. डोंबिवलीत अनेक पुणेकर स्थायिक झालेले आहेत. पुण्याला जायचं झाल्यास ठाणे किंवा कल्याणहून रेल्वेनं किंवा कल्याण अथवा विठ्ठलवाडी आगारातून बसनं प्रवास करावा लागतो. इतक्या वर्षात थेट पुण्यासाठी बस सेवाच उपलब्ध नसल्यानं डोंबिवलीकरांमध्ये काहीशी नाराजी होती. अखेर आज सकाळी एसटीची पहिली बस डोंबिवलीमधून रवाना झाली. डोंबिवलीमध्ये फेरीवाल्यांविरोधात शिवसेना रस्त्यावर उतरली आणि फेरीवाल्यांना मारहाण केली. पुन्हा फेरीवाले बसले तर शिवसेना स्टाईल उत्तर देऊ असा इशारा शिवसेनेनं या फेरीवाल्यांना दिलाय. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 8 वरील मुंबई आणि गुजरातला जोडणारा महत्त्वपूर्ण जुना वर्सोवा पूल रविवारपासून बंद करण्यात आलेला आहे. त्यामुळे चोहीकडून वाहतुकीची कोंडी होण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये इतर वाहनांप्रमाणेच रुग्णवाहिका या कोंडीमध्ये अडकून राहिल्यानं रुग्णांचे हाल होतात. या पुलाच्या डागडुजीचं काम अंतिम टप्प्यात आल्यामुळे हा पूल 4 दिवस बंद ठेवण्यात आलाय. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळतात. मुंबई, ठाणे, वसई, गुजरात या ठिकाणी जाण्यासाठी वाहन चालकांना अर्धा ते 1 तासाच्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. मुंबईतल्या नालेसफाईच्या कामांवरून सध्या राजकीय पक्षांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. नालेसफाईची कामं वेगानं सुरू असल्याचं महापालिका प्रशासन सांगत असलं तरी अनेक ठिकाणी नालेसफाईच्या कामांना अजून सुरुवातच झालेली नाहीये. गोवंडी, मानखुर्द या भागातली परिस्थिती तर भीषण आहे. गोवंडी, रफिकनगर इथल्या वॉर्ड क्रमांक 134 मधल्या समाजवादी पक्षाच्या नगरसेविका शायरा फहाद आझमी यांनी नालेसफाईसाठी ईस्ट वॉर्ड अधिकाऱ्यांकडे वारंवार पत्रव्यवहार केला. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. आता या प्रश्नी आंदोलन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.